थांबा, या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये जमा होणार की थेट 66 लाख महिला या योजनेतून बाहेर पडणार आहेत? जर तुम्ही ही एक चूक केली असेल किंवा तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नसेल, तर या रक्षाबंधनाला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार की नाही यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सर्वात मोठा निर्णय काय आलेला आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी या रक्षाबंधनाला सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच रक्षाबंधन गिफ्ट म्हणून महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. पण दुसरीकडे एक मोठा झटकासुद्धा बसलेला आहे. राज्यभरात झालेल्या पडताळणी आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेनंतर सुमारे 66 लाख जणांना या योजनेतून वळवण्यात आलेलं आहे. यामध्ये अपात्र ठरलेले अर्ज आणि डेटाबेसमध्ये आढळलेले पुरुष लाभार्थी यादीतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ई-के-वाय-सी मुदत वाढवून मिळणार का? तर यावर स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट आदेश दिसत आहे. तसेच वाढती महागाई पाहत्या सध्या मिळणारी 1,500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का, की या रक्षाबंधनानंतर यात आणखी वाढ केली गेली पाहिजे, यावर सरकारकडून विचार सुरू आहे. आणि आता सर्वात मोठी अपडेट, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी अजूनही अपूर्ण आहे किंवा त्या वंचित राहिलेल्या आहेत, त्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना पुढेही अत्यंत यशस्वीपणे सुरूच राहणार आहे. ई-के-वाय-सीची मुदत वाढवण्याबाबत बोलताना त्या म्हणाले की यापूर्वी सरकारकडून तब्बल 6 ते 8 महिन्यांचा पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे. ज्यांच्या ई-के-वाय-सीमध्ये त्रुटी होत्या त्यांनाही त्या सुधारण्याची संधी दिली गेली आहे. पण तरीही ज्या महिला वंचित राहिल्या आहेत त्यांच्याकडून अनेक निवेदन प्राप्त झाली आहेत की सर्व निवेदन उपमुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचली जाणार असून ई-के-वाय-सीला आणखी एक मुदतवाढ घ्यायची की नाही यांचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आहेत. लक्षात ठेवा, फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर नमो शेतकरी योजना असो किंवा पीक नुकसान भरपाई, डीबीटीद्वारे थेट पैसे खात्यात मिळवण्याची ई-के-वाय-सी बंधनकारक आहे. त्यामुळे सरकार ई-के-वाय-सीची पुन्हा एकदा मुदत वाढवून देणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यामध्ये आणखी एक सर्वात मोठा दिलासा, ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण नाही, ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे 4चाकी वाहन आहे, अशा अपात्र महिला सोडल्या तर कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय झालेला नाही. उलट सरकारचा हाच प्रश्न आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली होती आणि ज्यांचे दोन्ही हप्ते थांबलेले आहेत, त्यांना दोन्हीपैकी एक योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. तसेच ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण करूनही काही कारणास्तव पैसे आलेले नसतील, तर अशा सर्व तक्रारीची आणि निवेदनांची सरकारकडून विशेष चौकशी सुरू आहे. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या महिला आता के-वाय-सी करायला तयार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा ई-के-वाय-सी विंडो सुरू करण्यासाठी तयारी असल्याचा संकेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित मिळत राहतील आणि ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून 1 रुपया वसूल केला जाणार नाही. योजना सुरू झाल्यानंतर शासनाने इन्कम टॅक्स विभाग आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसची कसून तपासणी केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही पात्र महिलेचा हक्क हिरावला जाणार नाही याची संपूर्ण काळजी सरकार घेत आहे. शासनाने हा तपास कसा केला तर इन्कम टॅक्स विभाग, परिवहन विभागाचा 4 व्हीलर ओनरशिप डेटाबेस आणि रेशन कार्डचा डेटाबेस या सर्वांची माहिती एकत्र केली. तेव्हा असं लक्षात आलं की तब्बल 5 लाख महिलांच्या घरी सरकारी नोकरी आहे. एवढंच नाही तर योजनेत 14,000 पुरुष आढळले आहेत. 10 लाखांपेक्षा जास्त लोक असे निघालेले आहेत ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे. त्यामुळे अशा अपात्र लोकांना यादीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आता राहिलेला प्रश्न असा आहे की ई-के-वाय-सीच्या सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या महिलांना अर्ज भरताना येतो आणि सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं त्यांना ई-के-वाय-सी करणं कठीण नाही. तब्बल 9 महिने सातत्याने पाठपुरावा करूनही ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्या महिला योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत हे उघडकीस आलेलं आहे.
म्हणूनच सुमारे 60 ते 80 लाख लोक या योजनेच्या पात्रतेतून बाद झालेले आहेत. पण आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व पडताळणीनंतर सुमारे 1,70,00,000 पूर्णपणे पात्र आणि गरजू महिलांना या योजनेचा थेट लाभ दिला जात आहे. त्यामुळे ज्या महिला पात्रतेने सर्व निकष पूर्ण करतात आणि ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे नियमित जमा होतच राहतील. ज्या महिलांनी अजूनही KYC केलेली नाही त्यांना सध्या पैसे मिळणार नाही. पण दिलासदायक बाब म्हणजे त्यांच्याकडून आधी मिळालेल्या पैशाची कोणतीही वसुली केली जाणार नाही. मात्र ज्या 14,000 पुरुषांनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतला आहे त्यांच्याकडून 1-1 रुपया वसूल केला जाणार आहे. शासनाने अत्यंत सायंटिफिक पद्धतीने ही पूर्ण तपासणी केलेली आहे. तरीसुद्धा आजही यापैकी कोणाला KYC करायची असेल तर पुन्हा एकदा पोर्टलवर विंडो ओपन करायला तयार राहा आणि पात्र महिलांना लाभ घ्यायला सुद्धा तयार राहा. आज देशातल्या कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राची ही लाडकी बहीण योजना सर्वात मोठी योजना ठरलेली आहे. तब्बल 1,70,00,000 महिलांना एवढा मोठा लाभ देणं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे. आता हप्त्याबाबत सांगायचं तर तुमचा जून महिन्याचा हप्ता यापूर्वी जुलै महिन्याच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अजून त्या हप्त्याचा शासन निर्णय म्हणजेच GR आलेला नाही. एरवी त्या महिन्यात लाभ देण्यासाठी वेळेवर GR काढला जातो. पण यावेळी थोडा उशीर झाला आहे कारण ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन असल्यामुळे. त्यामुळे या रक्षाबंधनाला सरकार आपल्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाचं मोठं सरप्राईज देणार आहे. याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जूनचा हप्ता मिळाल्यानंतर आता जुलैचा थकीत हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चालू हप्ता असे दोन्ही हप्ते या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीच्या विशेष भेट गिफ्ट म्हणून एकत्र दिले जाऊ शकतात. असा मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. जर असा निर्णय झाला तर महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींना याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या रक्षाबंधनाला सरकारने 2 हप्ते एकत्रित देऊन बहिणींना मोठे गिफ्ट दिले पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये हो लिहून तुमची सहमती नक्की नोंदवा, जेणेकरून हा आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचला पाहिजेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुलै महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता नेमका कधी खात्यात येणार आहे. तर याबद्दल आलेली सर्वात मोठी अपडेट अशी आहे की राज्यभरात लाडकी बहीण योजनेची KYC आणि पडताळणीची प्रत्यक्ष प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. सर्व पडताळणीनंतर शासनाने तब्बल 1,66,00,000 पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे नाव या अंतिम यादीत आहे त्यांच्या खात्यात लवकरात लवकर हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. ही सर्व माहिती सध्या राज्यभरातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेली असून लाडक्या बहिणींसाठी ही खरोखरच मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे. यामुळे राज्य सरकारने KYC आणि पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून 1,66,00,000 पात्र महिलांची अंतिम यादी तयार केलेली आहे. आता या सर्व पात्र बहिणीच्या बँक खात्यात दरमहा मिळणारे 1,500 रुपये थेट DBTद्वारे नियमितपणे जमा होणार आहेत. त्यामुळे पुढील हप्ते खात्यात येण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. दुसरीकडे याआधी अनेक महिलांचे आजही KYC अपूर्ण असल्यामुळे पडताळणी रखडल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. त्यामुळे KYCची ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. अशी जोरदार मागणी महाराष्ट्रातील हजारो महिला कमेंटद्वारे करत आहेत. या मागणीवर महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की KYCला मुदतवाढ द्यायची की नाही याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. सध्या KYCमध्ये पोर्टल बंद आहे आणि अजून तरी कोणाचीही मुदतवाढ अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. महिला व बालविकास विभागाने राज्यभरात विशेष पडताळणी मोहीम राबवून हा डेटाबेस तयार केलेला आहे. त्यामुळे ज्या महिलांची KYC बाकी आहे त्यांच्याबाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. या पडताळणीतही प्रक्रियेमध्ये तब्बल 66,00,000 लाभार्थी या योजनेतून वळवण्यात आलेले आहेत. यामध्ये KYC पूर्ण न केलेल्या महिला, अपात्र अर्जदार, चुकीची माहिती देऊन नोंदणी केलेली आहे, निष्कांत न बसणाऱ्या अर्जाचा समावेश आहे. पडताळणी दरम्यान अर्जदार महिला सरकारी कर्मचारी आहे का, आयकर इन्कम टॅक्स भरते का किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून असाच लाभ घेत आहे का याची कडक तपासणी करण्यात आलेली आहे. याशिवाय डेटाबेस चुकीचे नाव असलेल्या पुरुष लाभार्थ्यांना सुद्धा योजनेतून पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेला आहे.
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलेलं आहे की EKYC आणि पडताळणी प्रक्रिया आता पूर्ण झालेली असून अंतिम लाभार्थी डेटाबेस तयार करण्यात आलेला आहे. जून महिन्याचा हप्ता आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि यापुढे सर्व हप्ते सुद्धा याच अंतिम यादीतील पात्र लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत. मग आता सर्वात मोठा प्रश्न, जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे? तर मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. मात्र याबद्दल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख घोषित झालेली नाही. एरवी प्रत्येक महिन्यात 1 ते 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी हप्त्याची वाट पाहत असतात, पण पैसे त्याच महिन्यात न येता पुढच्या महिन्यात जमा होतात. जसं की जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळाला होता तसे. त्यामुळे प्रत्येक वेळेत काय होतं तर त्या महिन्यामध्ये वेळेवर पैसे न जमा होता पुढच्या महिन्यात 1 ते 10 तारखेच्या दरम्यान किंवा 15 तारखेच्या आधी हे पैसे खात्यात जमा होताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारने दर महिन्याला पैसे जमा करण्याची एक हक्काची तारीख निश्चितपणे करणे फिक्स अत्यंत गरजेचं आहे. जर 1 ते 30 तारखेदरम्यान एखादी ठराविक तारीख नक्की केली आणि वेळेवर पैसे जमा झाले तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना याचा मोठा आर्थिक आधार आणि फायदा मिळू शकेल. तुम्हाला काय वाटतं, सरकारने प्रत्येक महिलांच्या हप्त्यासाठी एक तारीख नक्की फिक्स केली पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये हो लिहून तुमचे मत नक्की कळवा, जेणेकरून आपल्याला हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबतची ही संपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आज आपण पाहिली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न किंवा शंका अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि लाडक्या बहिणींना शेअर करा. आणि अशाच नवनवीन विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.